दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। स्वरचित आपली रचना, नवीन रचना आपण सादर करतो. आत्ता आपल्याला छंद लागलाय नवं नवं गायचा. स्पंदनांचा दोष आहे त्याच्यामध्ये. ते म्हणत होते पाचीच्या पाची नवीन करा. मी म्हटलं दिवस लागेल 5 रचना गायच्या, म्हणजे सोपं आहे का? हे कसं बसा अर्ध्या तासात संपवायचं मोठं कठीण आहे काम ते, आणि त्यात नवीन. पण आज बहिणाबाईची रचना होती, तिलाही आपल्याला थोडासा वेळ गेला, पण ती महत्वाचा विषय होता, मला सांगायचा होता तुम्हाला. हे गाणी बहाणा आहेत. सुनो ध्वनी का देश, कुठून येतो ध्वनी ते ऐकायचं आहे आपल्याला. नवीन रचना ही जी चाल आहे ती कव्वाल होऊन गेले एक मस्जिद शोला. आता छोटे मस्जिद शोला पण आहेत त्यांचे शागिर्द, पण हे बडे मस्जिद शोला. तर ते मोठं 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 नाव त्यांचं, म्हणजे ह्या गाण्यामुळे फार फेमस होते बघा. ये सिला मिला है मुझको तेरी दोस्ती के पीछे. हे फार सुंदर सुंदर रचना आहेत त्यांच्या. नंतर कधीतरी आपण त्या विषयावर बसू, म्हणजे अख्खा कार्यक्रम होईल ह्या व्यक्तीवर. आता नाही आहेत ते आपल्यात, हयात नाही आहेत, पण त्यांची चाल आहे. त्या चालीचं स्मरण म्हणून मी ती चाल घेतली आहे. रचना माझी आहे. रचनेचा पहिल्यांदा गाभा सांगतो तुम्हाला की परमेश्वर खूप मोठा आहे. आता बघा, आधी आपण बहिणाबाई चौधरीमध्ये ऐकले की जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नये. तर हा परमेश्वराला फुटलेला पान्हा जो आहे, तो पान्हा आता परमेश्वराला कमी सांगतोय. स्वतः परमेश्वर म्हणतोय, परमेश्वर नाही, जीवच मोठा. आता हा पान्हा फुटलेला आहे, तो या रचनेत ऐकायला मिळेल तुम्हाला. बघा, आई मोठीच असते हो, वयाने मोठी असते, अकलेने मोठी असते, पण नाही, त्या तान्हुल्यापेक्षा मोठं काही नाही तुम्हाला सांगतो. तर ते सगळे तर्क तसे आहेत आत्ताच्या गझलमधले, की परमेश्वर जीवाची बाजू घेतोय. किंवा आता त्याने जीवाला हळूच जाऊन कानात सांगितलं की तू हे विषय घेऊन माझ्याशी लढ, मला निरुत्तर कर. तसा परमेश्वराचं तोंड बंद होणार नाही. युक्तिवाद करावा लागेल. त्यानेच सांगायचं की असं असं विचार, मी गप्प बसतो. तर हे विचारलं तर परमेश्वर गप्प बसेल एवढं नक्की आहे. बघा, भक्ताची ताकद वाढवण्यासाठी फुटलेला पान्हा या गझलमधून ऐकूया आपण. आपोआप थोडासा भैरवीचा आलेला आहे. दर 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 प्रभु अजी गमला मनी तोषला. मजी शोलाच्या आधी प्रभु अजी गमला आहे. जरा कशात काय शिरेल सांगता येत नाही, मुक्ता विषय आहे. ऐकूया आपण.
जीवाला प्रश्न पडले होते, त्याचं उत्तर कानामध्ये जीवाला सांगितल्यामुळे आता जीव परमेश्वराला काही विचारतोय. परमेश्वराने प्रश्न केला जीवाला, अरे तू एवढा छोटा, मी अनंत, कसा काय मेळ लागायचा? छोट्याशा जीवामध्ये अनंत कसं काय सामावायचं? आता कानात सांगितलेलं उत्तर, पूरी दुनिया, पूरी दुनिया, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई, पूरी दुनिया, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई. काय म्हणतोय भक्त? तो म्हणतो, अरे एवढासा आरसा आहे, अख्ख्या जगात कुठं पण नाही, सगळं जग दिसतं का नाही बघ त्याच्यात. एवढ्याशा आरशामध्ये, जड आरशामध्ये अख्खं जग दिसू शकतं, तर जीव छोटा आहे काय म्हणतोयस? माझ्या सुद्धा अख्खा परमेश्वर दिसू शकतो. पूरी दुनिया, पूरी दुनिया, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई. मग परमेश्वर नडला. तो म्हणला, ते ठीक आहे रे, तुझ्या आतमध्ये दगड धोंडे दिसतात नाही का? जिवंतपणाचं काय? जिवंतपणा कसा दिसणार? तो आरसा म्हणाला, दत्त महाराज तुम्ही माझ्या समोर उभे राहा, माझ्या आतमध्ये दिसलात तुम्ही, दिसलात, तुमच्या आतमध्ये धडकतंय, धडकतंय, माझ्या आतमध्ये जे दिसतंय त्याच्यामध्ये पण धडकतं की नाही? ते म्हणते सांगता येणार नाही. सांगता येणार नाही कसं? तुमच्यामध्ये धडकतंय म्हणून तुम्ही माझ्यामध्ये दिसताय, तुमच्यामध्ये धडकत नसतं तर माझ्यामध्ये दिसलं नसतं. तात्पर्य, आरशामध्ये नुसतं प्रतिबिंब धडकत नाही तर जिवंतता सुद्धा झळकते, असा युक्तिवाद आहे. पूरी दुनिया, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई, पूरी दुनिया एक दर्पण में कहां से आई. तेरी धड़कन, तेरी धड़कन, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहां से आई, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहां से आई. काय युक्तिवाद आहे तुम्हाला सांगतो. जीव म्हणतोय की एखादा दगड आहे, त्या दगडा मला दत्तात्रयाचं नाव घ्यायला सांग, तुझं नाव घ्यायला सांग. तो दत्त म्हणतो का? तर म्हटलं नाही म्हणणार, दगड दत्त नाही म्हणणार. का नाही म्हणणार? तर म्हणे त्याच्यामध्ये नाव घेणारं एलिमेंट नाहीये. त्याच्यामध्ये ज्याचं दत्तच माहिती नाही तर त्याचं नाव कसं येणार? याचा अर्थच असा आहे की ज्याला दत्त माहिती आहे तोच दत्तचं नाव घेतो, दत्त शब्द त्याच्या तोंडून येणार. याचा अर्थच असा झाला की माझ्या आतमध्ये जे धडकतंय ते धडकणं माझं नाहीये, मी कलेवर आहे. पण हे धडकणं आलं कुठून? तू बाहेर धडकतोयस आणि या आरशात त्या धडकण्याचं प्रतिबिंब पडतंय म्हणून मी जिवंत आहे, असा त्याचा अर्थ आहे. तेरी धडकन, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहां से आई, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहां से आई. आता हे भक्ताचे तर्क मोठे खतरनाक आहे बघा. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है, तू आकाशेस पण त्या आकाशाने स्वतःला जमिनीमध्ये
पेरून घेतलेलं आहे, भक्ताचं म्हणणं आहे. म्हणजे परमेश्वरा तू आकाश आहेस, पण या जीवामध्ये तू स्वतःला पेरून घेतलेलं आहेस. तर्क देतोय जीव. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है. वरना खुशबू बता चंदन में कहाँ से आई. वरना खुशबू बता चंदन में कहाँ से आई. वरना खुशबू बता चंदन में कहाँ से आई. काय युक्तिवाद केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तू लाकडामध्ये नाही का एक सुकलेलं लाकूड आहे बघ, त्याच्यामध्ये चंदन तयार करता येतं का बघ. नाही म्हणे. अरे ते आकाश आहे, ते जड संपत्तीमध्ये स्वतःला पेरून घेतंय म्हणून असं उगवतंय म्हणे. तर ही आकाशाची संपत्ती आहे. म्हणून खुशबू ही माटी की खुशबू नाही होती, आकाश की ही खुशबू होती है, असा त्याचा अर्थ आहे. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है. आसमान ने जमीन में भी खुद को बोया है. वरना खुशबू पता चंदन में कहाँ से आई. वरना खुशबू पता चंदन में कहाँ से आई. या जगामध्ये पुरुष हा स्त्रीकडे आकर्षित होण्याची जी अनेक कारणं शोधली गेली, त्या कारणांपैकी एक जे मूळ कारण सापडलेलं आहे शास्त्रज्ञांना, ते कारण हे आहे की ज्या आईच्या पोटून आपण जन्माला येतो ना, त्या आईच्या अंगा खांद्यावर माणूस खेळतो, तुम्हाला सांगतो. त्यामुळे त्या आईचा जो सुगंध आहे ना, तिच्या शरीराचा गंध तो मुलाच्या नाकामध्ये रंध्रा शिरलेला असतो. आणि काय करतो पुरुष आयुष्यभर स्त्रीकडे जो आकर्षित होतोय, तो त्या स्त्रीकडे आकर्षित होत नाहीये, तो त्या गंधाकडे आकर्षित होतोय. हे त्याचं मूळ कारण शोधून काढलेलं आहे तुम्हाला. तर गंधाची थेरी खूप विलक्षण आहे. एक कुत्र सुद्धा वासावरून फक्त कपड्यांचा वास दिला तर चोर शोधून काढतं, काही किलोमीटर अंतरावर असणारा. याचा अर्थच गंधामध्ये संपूर्ण सृष्टीचं तत्वज्ञान दडलेलं आहे. सगळ्या वाटा दडलेल्या आहेत आणि सगळ्या दिशा दडलेल्या आहेत. हे सिद्ध आहे, तुम्हाला सांगतो. कुत्र्याकडे बघून सुद्धा हे शिकता येईल. तर इथे तो विषय चाललेला आहे. भक्त काय म्हणतोय? आसमाने जमीन में खुद को बोया है, वरना खुशबू कहाँ बता चंदन में कहाँ से आई. जर चंदन मध्ये खुशबू आपोआप आली असती तर आकाश कमी आहे म्हटलं असतं. नाही, आकाशाने सुद्धा जमिनीकडे डोकावलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. परमेश्वर हा छोटा होतो नेहमी आणि तो असा सौंदर्य, औदार्य, लावण्य अशा अनंत गुणांनी खेळतो तो परमेश्वर. त्याच्यामध्ये सुगंध नामक सुद्धा गुण परमेश्वराचा बहाल झालेला आहे. आसमाने जमीन में भी खुद को बोया है. आसमाने जमीन में भी खुद को बोया है. वरना खुशबू पता चंदन में कहाँ से आई. वरना खुशबू
बता चंदन में कहाँ से आई। आता जीव नडलाय तो, जीवाने परमेश्वराला विचारलं की तरी सुद्धा जीव आकाराने छोटाच आहे, त्याची ताकद वाढून वाढून अशी किती वाढणार आहे, नाही का? तर त्याला परमेश्वराने कानात सांगितलेलं उत्तर, आग जल जल के हुई खाक, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से। क्या? आग जल जल के हुई खाक, पहला जलना जलना है और दूसरा जलना ईर्ष्या के कारण जलना है। एक आग खूब मोटा घटक है, आग जल जल के हुई खाक, और फिर अपना जो उगम स्थान है उससे पूछ रही है, सूरज से क्या पूछ रही है? आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, ऐसी ताकत, ऐसी ताकत, ऐसी ताकत भला कंचन में कहाँ से आई, ऐसी ताकत भला कंचन में कहाँ से आई। हे सोनं एवढंसं दिसतं, पण त्या सोन्याला अग्नीला जाळता येत नाही। संपूर्ण सृष्टीमध्ये तेवढा एकमेव घटक आहे जो आगीला खाक करता येत नाही, खाक नाही करता येत। सोनं सोनच राहतं, आणि ज्या अर्थी अग्नी हरलाय जाळून, त्या अर्थी सूर्य सुद्धा हरलाय, असा त्याचा अर्थ आहे। तुम्हाला सांगतो तर जीवाला काय समजतो असं तो अर्थ आहे। जीव दिसतोय छोटा, पण भल्या भल्यांना हरवेल। एक सोनं सुद्धा आगीला हरवतय, तर जीव या ब्रह्मांडामध्ये समस्त ताकदींना पुरून उरेल एवढी ताकद या जीवामध्ये आहे। आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के हुई खाक, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, आग जल जल के हुई खाक, पूछे सूरज से, ऐसी ताकत, ऐसी ताकत भला कंचन में कहाँ से आई, ऐसी ताकत भला कंचन में कहाँ से आई। खूप ट्रिकी शेर आहेत, तुम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल। एक मुलगी आहे, ती दुकानात गेली, कांकणं मिळतात म्हणजे बांगड्या मिळतात, त्या दुकानामध्ये गेली, तर ती जी सजवून ठेवलेल्या बांगड्या होत्या ना, त्या बांगड्या हिला विचारायला लागल्या। संवाद बघा कसा आहे। बांगड्या त्या हसीना, ती स्त्री, ती मुलगी तिला विचारायला लागल्या, कारण तिच्याही हातात बांगड्या होत्या। आता त्यांना प्रश्न पडलाय, काय सुंदर आहे बघा,
थोडा ट्रिकी आहे विषय. चूड़िया पूछती दुकान की हसीना से, चूड़िया पूछती दुकान की हसीना से, चूड़िया पूछती दुकान की हसीना से, बोल खन खन, बोल खन खन, बोल खन खन तेरे कंगन में कहाँ से आई, बोल खन खन तेरी कंगन में कहाँ से आई. दुसरा आहे चेंडू, डोक्यावरून गेला. त्या दुकानातल्या बांगड्या त्यांच्यामध्ये खनखन आहे का? तुम्हाला वाटतं बांगड्या खनखन करतात, चूक. तुमचा जिवंतपणा आहे, तो जिवंतपणा प्रत्येक गोष्टीमध्ये खनखन निर्माण करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. तो जीव असा आहे की जो जड संपत्तीमध्ये सुद्धा खनखन निर्माण करू शकतो. त्या बांगड्या ते सिद्ध करतायत. चूड़िया पूछती दुकान की हसीना से, चूड़िया पूछती दुकान की हसीना से, बोल खन खन, बोल खन खन तेरे कंगन में कहाँ से आई. ज्या दिवशी बाईच्या बांगड्यातली खनखन गेली, समजायचं जीवन गेलं. तुम्हाला सांग, म्हणजे खनखन ही खनखन नाहीये, तुमचं जीवन आहे. बोल खन खन तेरी कंगन में कहाँ से आई, बोल खन खन तेरे कंगन में कहाँ से आई. मग जीव आहे, जीव म्हणाला की अरे मला या जगामध्ये येतो तर माझा मायेशी सामना होतो. मला माया आणि ब्रह्म असं युगल जन्माला घातलेलं आहे, नाही का? तर याच्यातून माया जात नाही रे. दत्त महाराज म्हणाले तू काळजी कशाला करतोस? माया हा विषयच जाण्यासारखा आहे. माया या शब्दाचा अर्थ माहिती आहे. मा म्हणजे मी संस्कृत मध्ये, आणि या म्हणजे नाही. मी नाही असा माया शब्दाचा अर्थ होतो. तर जी स्वतःच म्हणते मी नाही, तिला घाबरायचं काय? दत्त महाराज म्हणतायत जी स्वतःच म्हणते माया मी नाही, तिला घाबरायचं कारण नाहीये. आणि मग जो दृष्टांत दिलाय दत्त महाराजांनी तो फार सुंदर आहे हा विषय. ते म्हणतात अरे माया म्हणजे काय? तुला चिटकून येते म्हणून तुला वाटतं महत्वाची आहे. एक वेळ येईल ती तुला सोडून जाईल आपोआप. तर म्हणे क्यों, का सोडून जाईल? म्हणे बेवफा आहे. तिने कोणाला साथ दिली तेव्हा तुला देणार आहे. तिच्यावर विश्वास ठेवू नको मायेवर. वो बेवफा है, वो छोड़ के जाने वाली है. मग जीव म्हणतो अरे पण ती सोडून गेल्यानंतर मग माझं काय? तो म्हणतो अरे ती सोडून गेल्यानंतर जे उरतं तेच तू आहेस. बघा आता, बाचली छाछने किताब बेवफाई की. या जगामध्ये ज्या वेळेला दूध जन्माला येतं त्यावेळेला ताक आणि लोणी एकत्रच जन्माला येतं रे, आहे की नाही? पण हे ताक आहे ना, हे कोणाच्या बापाचं झालंय? हे सोडून जाणार आहे एक दिवशी. पण तरी सुद्धा ज्या दिवशी ताक सोडून गेलं उरलं ते लोणी. हा सिद्धांत बा कसा सुंदर आहे. त्यामुळे माया आपोआप सोडून जाणार आहे आणि तू उरणार आहेस.
बाँचली छाछ की, बाँचली छाछ ने किताब बेवफाई की, बाँचली छाछ ने किताब बेवफाई की, बाँचली छाछ ने किताब बेवफाई की। फिर ये चिकनाई, फिर ये चिकनाई, फिर ये चिकनाई यूं माखन में कहाँ से आई, फिर ये चिकनाई यूं माखन में कहाँ से आई, फिर ये चिकनाई यूं माखन में कहाँ से आई। तुम्ही दत्त महाराजांना जे प्रश्नाचं उत्तर दिलंय ना, समजा उद्या लोकांनी मला विचारलं, मला तुमच्या चिरंजीव पीठातली माणसं म्हणजे काय, तर मी सांगेन की ज्यांना माया रूपी, त्याला काय म्हणतात, ताक सोडून गेलंय असं लोणी म्हणजे आमच्या चिरंजीव पीठातली माणसं. यांना ताक सोडून गेलंय, आता फक्त लोणी उरलंय. तुम्हाला सांगतो, एवढं ऐकायला पण धमक लागते. हे जे तुम्हाला एवढ्या सुनो ध्वनी का देश, खूप लांबून ऐका. मग काय म्हणतोय बघा, खूप महत्वाचं आहे. आपली माया संपवलीये, अब चिकनाई बचिये. बाँचली छाछ ने किताब बेवफाई की, बाँचली छाछ ने किताब बेवफाई की, बाँचली छाछ ने किताब बेवफाई की. फिर ये चिकनाई, फिर ये चिकनाई, फिर ये चिकनाई यूं माखन में कहाँ से आई, फिर ये चिकनाई यूं माखन में कहाँ से आई. दत्त महाराजांना म्हटलं मी की मी सगळा अवसर मांडेन, सगळं करीन, नाही का. तर तो अवसर मांडताना मला काही वाद्य घ्यावी लागतील, त्या वाद्यांच्या अनुषंगाने लोकांपुढे जाईन मी. तर ते म्हणतायत की तुझी वाद्यांची संकल्पना चुकीची आहे. बघा, म्हटलं वाद्यांची संकल्पना चुकीची आहे. तर म्हटले वाद्य वाजतच नाही म्हणे. जे वाद्य वाजवतो त्याच्या लक्षात येईल. समजा माई वाजवते हार्मोनियम, तर तिला सांगितलं यमन वाजव, यमन राग, तर तो माईच्या आत आधीच आहे की पेटीने वाजवला. काय म्हणणं आहे तुमचं? माईच्या आतमध्ये आधीच राग आहे, पेटीच्या मार्फत, पेटीच्या आश्रयाने फक्त आतमधलं अनाहत ते बाहेर प्रकट झालेले आहे. फक्त लक्षात घ्या, बाकी काही नाहीये त्याच्यामध्ये. आता प्रश्न क्रमांक 2, या जगामध्ये ज्या वेळेला ध्वनीची व्यवस्था केली गेली, त्यावेळेला 2 ध्वनी निर्माण केले प्रामुख्याने सोय म्हणून, कारण जीवाला निवडता यायला पाहिजे. तर एक ध्वनी निर्माण केला, तो कर्णकटू, कानाला गोड वाटत नाही, कर्णकटू ध्वनी, असं वाटतं नको हा आवाज आपल्याला. आणि एक ध्वनी निर्माण केला कर्णमधुर, तर तो जो कर्णमधुर ध्वनी आहे तो काय आहे? तर दत्त महाराजांना म्हटलं, अहो मग त्या कर्णमधुर ध्वनीची प्रॅक्टिस करायला लागेल. म्हटले काही प्रॅक्टिस करायची गरज नाहीये. तुझ्या आतमध्ये परमेश्वराविषयी प्रेम आहे? म्हटलं आहे, संपला विषय. ज्याच्या आतमध्ये परमेश्वराचं प्रेम आहे त्याचा ध्वनी कर्णमधुरच असतो, तो कर्णकटू होणार नाही. मग काय झालं? मग म्हटले तुझ्या आतमध्ये जो ध्वनी आहे, जो अनाहत आहे, अजून बाहेर पडलेला नाहीये, तो कशाचं द्योतक आहे? तर
म्हणे तो परमेश्वराच्या प्रेमाचं द्योतक आहे, कारण कर्ण मधुर आहे. आणि ते प्रेम एखादं वाद्य घेऊन जर झळकत असेल तर असं समज की वाद्य कधीही बोलत नाही. परमेश्वराची अदृश्य रचना केवळ दृश्य स्वरूपात लोकांसमोर मांडण्यासाठी तू वाद्याचा उपयोग करतोय, असा त्याचा अर्थ आहे. दत्त महाराजांची अदृश्य रचना दृश्य स्वरूपात मांडण्यासाठी माझी रचना. मी जे तुम्हाला बोलतोय अदृश्य विषय, ते सगळे जाणून त्यांचा तुमच्या आतमध्ये असलेल्या दत्त प्रेमात समावेश करून तुमचं अंतरंग समृद्ध करून तुमचं वाद्य जोरदार करणं ही तुमची जबाबदारी आहे. शेवटचं कडवं. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. साज म्हणजे तुमचं शरीर सुद्धा. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. बंसरी सोच, बंसरी सोच, बंसरी सोच तू मोहन में कहाँ से आई. बंसरी सोच तू मोहन में कहाँ से आई. बंसरी सोच तू मोहन में कहाँ से आई. त्या कानामध्ये बासरी आली कुठून? अनाहत ध्वनी आहे. तो प्रेम आहे, गोपिकांवर उधळलेलं प्रेम आहे. त्या प्रेमाने आतमध्ये अनाहत गीत निर्माण केलं आणि शेवटी ते गीत बाहेर काढण्यासाठी कृष्णाला बासरी हातात घेण्याशिवाय गत्यंतर राहिलं नाही. तुमच्या पण तोंडामधून ज्या वेळेला दत्त शब्द बाहेर पडेल. मी फार पूर्वी एकदा असं झालं की मी दत्त दत्त म्हणत बसलो आणि दत्त महाराज आले. तर त्यांनी मला विचारलं, काय करतोस? तर म्हटले दत्त दत्त म्हणतो. तर म्हटले अर्धवट काम करू नकोस. म्हटलं अर्धवट काम करू नकोस? म्हटलं दत्त दत्त म्हणणं अर्धवट आहे का? म्हटले हो. म्हटले एखादा मृत माणूस आहे, एखादा दगड आहे, दत्त दत्त म्हणेल का? नाही म्हणणार. याचा अर्थ तुझ्या आतमधून जे दत्त दत्त येतंय त्याचा करता तू नाही. मग काय करू म्हटलं? म्हटले दत्त दत्त बोलायचं मोठ्याने आणि ते बोलताना मी बोलतोय असा भाव नाही करायचा, ऐकायचा. तू जे बोलतोय ते मी बोलतोय आणि तू जे ऐकतोय ते तू ऐकतोयस. हे लक्षात आलं का? बारीक आहे विषय. त्यामुळे आपण ज्यावेळेला दत्त म्हणू ना त्यावेळेला दत्त ऐका स्वतःचा. कारण एक बोलणारा आहे तो परमेश्वर आहे आणि ऐकणारा जीव आहे. तुम्हाला सांगतो तो म्हणे अर्धवट काम करायचं नाही, एकाच वेळेला बोलायचं आणि त्याच वेळेला ऐकायचं. असं जमलं तर दत्त शब्द पूर्ण झाला. शेवटचं कडवं. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. साजतो प्रेम की आवाज का बहाना है. साजतो प्रेम की, साजतो प्रेम की आवाज का बहाना है. बंसरी सोच, बंसरी तुम्हाला म्हणतोय. बंसरी सोच, बंसरी सोच तू मोहन में कहाँ से आई. बंसरी सोच तू मोहन में कहाँ से आई. पूरी दुनिया, पूरी दुनिया एक दर्पण में कहाँ से आई.
तेरी धड़कन, तेरी धड़कन, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहाँ से आई, तेरी धड़कन मेरी धड़कन में कहाँ से आई।